पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं. सलामीची जोडी शुभम आरोलकर आणि महेंद्र कलशावकर. महेंद्रसाठी पहिला चेंडू होता संकेत झोरेचा. पहिला चेंडू 2 फिल्डर्सच्या गॅपमध्ये चांगली फिल्डिंग तिकडे झाली अगदी सुपरविकेटच्या क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत एक सिंगल आणि इकडे सुरुवातही होते एका कपलच्या सहाय्याने. महेंद्रकडनं चांगली फील्ड आपण पाहिली. पहिला चेंडू संकेत कडून अनिवार्य पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते आणि गेंदनंतर दंडी बाहेर. यष्ट्या उद्ध्वस्त या केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवर कपल आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट. सरळ यष्ट्यांचा येणारा चेंडू इन द लाईन आणि त्याचबरोबर द फर्निचर हॅज बीन सरळ घेतोय चेंडू यष्ट्यांचा वेध आणि पहिला आदरा बसतोय सिद्धिविनायक मांद्रेम संघाला. नवीन फलंदाज राम योगेश सज्ज होईल स्ट्रायकर्स एंडवर. यानंतरचे सगळे सामने 5 षटकांचे राहतील याची नोंद सर्व संघांनी घ्यावी नम्र विनंती. या इनिंगचा अद्याप विचार करायला गेला तर पहिलं षटक हे मार्गस्थ ज्यामध्ये एक विकेटही प्राप्त झाली ती म्हणजे महेंद्रची. एक कपल घेतो मागे पडला नवीन फलंदाज स्ट्रायकर्स एंडवर सज्ज. राम योगेश आणि तो सुद्धा अगदी पहिल्या चेंडूवर आल्या पावली माघारी. बॅटला फक्त इकडे चेंडूचा स्पर्श झाला आणि यष्ट्यांच्या मागे एक चांगलं झेलही आपण पाहिलं. विचार करायला गेला तर संघ अगदी आता संकटामध्ये सापडतोय. सिद्धिविनायक मांद्रे अर्थात त्यांचं घरचं मैदान पण त्यावर सुद्धा इकडे संघर्ष करावा लागतोय. संकेत झोरेचं एक चांगलं झेल. संकेत झोरेचं चांगला चेंडू आणि त्याच्यावर यष्ट्यांच्या वाटेमागे चांगला झेल आणि संकेत झोरे जर विचार करायला गेला तर आपल्या पहिल्याच षटकामध्ये असेल ऑन अ पॉसिबल हॅट्रिक. आणि त्याचबरोबर नवीन फलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे केदार स्ट्रायकर्स एंडवर. पहिलं षटक जे आहे ते अनिवार्य पॉवर प्लेचं. ज्या षटकामध्ये निर्बंध असतात 2 खेळाडू सर्कलच्या बाहेरचे पण त्या निर्बंधकारक षटकात सुद्धा ऑन अ पॉसिबल हॅट्रिक संकेत झोरे चाललाय बॉलिंग मार्क वरून. चौथा चेंडू निर्धाव गणला जातोय. पहिलं षटक संकेत झोरेकडून त्याचे सुरेखरित्या हाताळलं जातंय कारण अद्यापपर्यंत एकही मोठा फटका निघालेला नाही. रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगली घेतली जाईल. पंचाकडे बघितलं जाईल. बॅट कट की लेग बायस. अगदीच लेग बायस आला इशारा कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूने. म्हणजे अर्थात इकडे 3 धावा लिहिल्या जातील स्कोर बोर्डवर. धावसंख्या 3 2 गड्यांच्या मोबदल्यात.
गडी थोडेसे लवकर गमावलेत. आता एक भागीदारी करणं हे बंधनकारक राहील जर एक चांगलं रिस्पेक्टेबल टोटल पर्यंत पोहोचायचं असेल तर. स्वीट शीट आपण पाहिला आणि त्याचबरोबर एक कपल सुद्धा आपण पाहतोय पूर्ण होत असताना. याबरोबर पहिलं षटक हे झालं समाप्त. सांघिक धावसंख्या परावर्तित झाली ती मात्र 5 या आकड्यावर. 2 षटकां 2 गड्यांच्या मोबदल्यात. विनंती असेल बांदेश्वर शिवलिम संघ जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो तर आपल्या एक नम्र विनंती आपण कृपया कमेंट्री बॉक्स पर्यंत यायचं आहे. यानंतर आपला सामना आहे BSC वजरीम विरुद्ध बांदेश्वर शिवलिम. तर आपल्या नम्र विनंती आपण कृपया कमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. मॅन इन येलो सुरला एक मोठं अंतर गाठत सुरल्याचा संघ इथपर्यंत पोहोचलाय आणि पहिल्या षटकात हा संघ इकडे का आला तर तो जिंकण्यासाठी याचा निर्वाह पेश केलाय संकेत जोरेने. चांगला षटक ज्यावेळी 2 बॅक टू बॅक विकेट्स ग्रॅब केले आपल्या संघासाठी. नवीन गोलंदाज सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर साईश जोरे. पुन्हा एकदा माघारी परतावं लागेल संकेत जोरे त्याच्या पाठोपाठ साई जोरे. जर विचार करायला गेला साई जोरेने आपली छाप सोडली ती म्हणजे पेडनेम प्रीमियर लीग मध्ये ओव्हरसीज खेळाडू म्हणून व त्यानंतर त्याच्या नावाचा नक्कीच गाजाबा झाला संपूर्ण पेडणे तालुक्यामध्ये. आणि त्याच पेडणे तालुक्यात येऊन पहिल्याच चेंडूवर गडी माघारी परतवतोय. पूर्णपणे धासळतोय कोसळतोय आपल्या घरच्या मैदानावर अर्थात सिद्धिविनायक मांजरेचा संघ. सांघिक धावसंख्या झाली आहे ती 5. घडी क्रमांक 30 हा तंबूच्या आसऱ्याला. विनंती करतोय बांदेश्वर शिवलिम संघ आपण कृपया कमेंट्री बॉक्स कडे यायचंय. बांदेश्वर शिवलिम संघ आपल्याला विनंती टीमचा कॅप्टन आपण लवकरात लवकर कमेंट्री बॉक्स कडे यायचंय. पुष्पराज आपल्याला विनंती आपण कृपया कमेंट्री बॉक्स कडे यायचंय. सावराम गावडे आल्या आल्या मोठा फटकारण्याचा प्रयत्न झेल खाली फिल्डर एकदा बॅक टू बॅक जणू काय हे तो फक्त आणि फक्त हजेरीला करतो. आता पुन्हा एकदा सावराम सुद्धा आल्या पावली माघारी परततोय आपलं खातं न उघडता. नवीन फलंदाज भोजराज सज्ज असेल आणि साई जोरे ऑन अ पॉसिबल हॅट्रिक. आणि त्याचबरोबर हॅट्रिकचा धोकाही टळला जातोय. फरक नाही पडत हॅट्रिक होऊ दे किंवा नको होऊ दे. महत्वाचं हे आहे की इकडे 2 गडी गमावलेत. जर विचार करायला गेला तर अद्यापपर्यंत वर्चस्व हे पूर्णपणे दिसतंय ते अर्थात संघाचं ज्याने प्रथमतः फिल्डिंग जो संघ करतोय मल्लिकार्जुन सुरला अतिशय सुरक्षितरित्या प्रकारची सुरुवात केली होती. संकेतने साई सुद्धा तेच कार्य करतोय धावा रोखण्याचं आणि विकेट्स घेण्याचं. स्लोवर 1 आणि त्याचबरोबर डॉट चेंडू. संघ थोड्याशा बिकट स्थितीमध्ये अगदी अशाच प्रकारे या अगोदरच्या सामन्यामध्ये मांद्रे बॉयज सुद्धा थोड्याशा संकटामध्ये होता पण तारणहार म्हणून उभरला वैभव सातोस्कर आपल्या संघासाठी. आता तेच कार्य पुन्हा एकदा करावं लागेल यापैकी एका बॅटरला कारण जर गडी बघायला गेले तर 4 मोजलेत आणि धावसंख्या झाली आहे ती मात्र 6.
लोअर फुल टॉस फ्लाइट डिलिव्हरी होती. एक धाव घेतली जाईल अगदी सहजरित्या. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा एक सिंगल अशी धावसंख्या परावर्तित केली जाते 7 धावांवर. डाऊन द ग्राउंड येत बॉलला भिरकावून दिला मिड ऑफच्या रिजन मध्ये. आणि पुन्हा एकदा साई सांगतोय की घाई करण्याची आवश्यकता नाही. इकडे त्याचबरोबर षटक क्रमांक दुसरं सुद्धा तंबूच्या आसऱ्याला माघारी परतवले, ते म्हणजे 2 गडी साई जोरेने सुद्धा. धावसंख्या झाली आहे ती मात्र 8 धावा 2 षटकांच्या सांगते अखेरीस. नुकतीच जी स्पर्धा झाली एसके जॉगिंगची, त्यामधल्या प्रत्येक उभरत्या खेळाडूने या स्पर्धेत सहभाग घेतला. आपण पाहिलं त्या संपूर्ण स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज साहिल आरोलकर आजच्या दिवसावर त्याने आपल्या नावाचा गाजाबाजाकडे सुद्धा वाजवला. आणि त्याचबरोबर त्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज साई जोरे. आणि का दिला होता तो पुरस्कार ते सिद्ध करतो यावेळेस मानरेमच्या मैदानावर. पहिलं षटक आणि पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट बाद आणि फक्त 3 धावा एकरची. धावसंख्या 8 धावा. जमलेली जोडी शुभम आणि भोजराज. गोलंदाज सुरत सज्ज होतोय. चेंडू बाजू हवेत गेलाय, झेल खाली, फिल्डर थोडासा लांब राहतोय. दुसरी धाव पूर्ण बघता बघता केली जाते. 2 धावण्याची सांघिक धावसंख्येमध्ये भर केली जाते. सांघिक धावसंख्या परावर्तित 10 धावा. 10 धावापर्यंत पोहोचण्यासाठी इकडे तिसऱ्या षटकाची वाट पाहावी लागली. म्हणजे यावरनं कळतं की पूर्णपणे इकडे आपली जकड बनवून ठेवली आहे सुरला संघाने. बॅकवर्ड पॉइंटला चेंडूची दिशा आणि तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल पूर्ण केली जाईल. एका सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 11. बूंद बूंद से सागर बनता है, अगदी त्याच म्हणीप्रमाणे एका धावेने एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही ह्या मांद्रेम संघाचा. आणि जर आव्हान जिवंत ठेवायचं आहे तर प्रत्येक मॅच जिंकणे अतिशय महत्वाचं. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. एक स्विच हिटचा फटका आपण पाहिला. संकेत जोरे येतोय बॉल पंचांकडे अपील. पण त्याचबरोबर इकडे 2 धावा पूर्ण केल्या जाते. दुहेरी धावण्याची धावसंख्या 13 धावांवर. जयंत सातोडकर उर्फ मुन्ना सुद्धा इकडे कमतरता आजच्या दिवशी. आणि संपूर्ण संघ हा पूर्णपणे अगदी शांततेने खेळतोय, कारण त्यांना माहिती आहे की या मॅच मध्ये अद्यापर्यंत या इनिंगचा खेळ त्यांच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला. रिव्हर्सिपचा फटका आणि या तिसऱ्या षटकाच्या अगदी चौथ्या चेंडूपर्यंत धावसंख्या 19. एक चीटच्या मार्फत मोठा फटका शुभम हरमलकरच्या बॅट मधून 6 धावांसाठी. धावसंख्या 19 धावा. पुन्हा रिव्हर्सिव करण्याचा प्रयत्न, झेल खाली, फिल्डर यावेळेस संकेतने फक्त पाहिलं होतं बॉलला जात असताना आपल्या डोक्यावरून. पण यावेळेस अतिशय सुरेख झेल हा टिपला जातोय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये विकेट केली जाते. विकेट नंबर 5 इकडे बाद केली जाते. सांघिक धावसंख्या घडली जाते ती 19 या आकड्यावर.
धावसंख्या झाली ती 19 धावा. नवीन फलंदाज डायगो असेल सज्ज स्ट्रायकर्स एंडवर. अंतिम चेंडू कसा जाईल तर म्हणजे सूरजचं लेग साइडला चेंडू चाललाय तो म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. एक धाव तिकडे मिळेल. एकेरी धावेवर समाधानी आणि त्याचबरोबर धावसंख्या परावर्तित ही एकंदरीत 20 या आकड्यावर. पहली इनिंग का खेल पूरी तरह से दबदबा यहाँ पर बनाकर रखा है मैन इन येलो. मल्लिकार्जुन सुरला की टीम ने बिल्कुल बहुत बड़ा फासला तय करके आए हैं मांद्रेम के इस मैदान में. संकेत जोरे ने की थी शुरुआत. चटकाए थे 2 विकेट्स. दिए थे मात्र 4 रन. दूसरी ओवर में 2 गेंदों पर 2 बैक टू बैक विकेट्स लिए थे साइश जोरे ने. 2 विकेट इनके खाते में और 12 रन दिए. थोड़ा सा महंगा वो ओवर गया था सूरज का. और गेंदबाजी के मार्ग पर फिर एक बार आयुष. एक रन बिल्कुल मिलेगा उसमें कोई दोहराए नहीं. अगर बात की है तो इक्के दुक्के से काम नहीं बनने वाला. आपका ये होम ग्राउंड है. इसका मतलब ये अगर आपको मैच जीतनी है तो बिल्कुल एक बड़ा टारगेट आपको रखना पड़ेगा क्योंकि जिस प्रकार के फॉर्म में है ये टीम इस पूरे सीजन में बिल्कुल ये काम बहुत ही आसान बन जाएगा उनके लिए. बॉलिंग तो बिल्कुल टॉप नॉच की है अब तक इस प्रतियोगिता में सुरला की टीम ने. आने वाले समय में बैटिंग में जरूर देखने का अवसर मिलेगा. गेंद गई है सीधा नीचे है खिलाड़ी और करेंगे नहीं कोई भी गलती. विकेट कीपर ने बहुत लंबी दौड़ लगाई सीधा बैकवर्ड पॉइंट तक और ले लिया बिल्कुल एक बढ़िया कैच. विकेट नंबर 6 जाएगी बैक टू द पवेलियन. स्कोरबोर्ड रुका हुआ मात्र 21 रनों पर. 21 for the loss of 6 wickets. नवीन फलंदाज दत्ताराम सज्ज होतोय उर्फ टीटो. पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. आजच्या दिवसातला पहिला बीमर पाहायला मिळतोय. फ्री हिटची संधी असेल स्ट्रायकर एंडवर दत्ताराम. धावसंख्या डबल नेल्सन 22 धावांवर. इकडे 5 षटकांचा सामना म्हणजे जरी संघाने 50 आकडा जरी गाठला तरी सुद्धा एक रिस्पेक्टेबल टोटल म्हटली जाऊ शकते. एक मोठा फटका निघालाय. झेल खाली फील्ड करतो 6 धावांसाठी. मी म्हटलं होतं की इकडे 50 पर्यंत जरी पोहोचलं तरी पण एक रिस्पेक्टेबल टोटल म्हटलं जाऊ शकतं आणि ते कदाचित ऐकलं स्ट्रायकर्स एंड दत्तराजने आणि म्हटलं आता जाऊन घेण्याची वेळ. धावसंख्या परावर्तित 28 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका हा तर त्या जो सामना दत्ताराम टीटो. धावसंख्या झाली आहे 34 धावा. एक वेळ हा संघ 30 पर्यंत पोहोचतोय की नाही असे प्रश्न विचारले गेले
पण त्या प्रश्नांना अगदी रोखणार दत्ताराम कडून. धाव संख्या 34. पुन्हा एकदा लो फुल टॉस. यावेळेस फटका आणि लॉंग ऑन ला एक सुंदर झेलही घेतलं जात आहे साईश जोरेकडून. साईश जोरेची एक खूप महत्वपूर्ण भूमिका इकडे अद्यापपर्यंत या मॅच मध्ये आपण पाहिली. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 34 आणि जर गडी बघायला गेले तर 7 बाद झालेत. आणि आल्या आल्या पुन्हा एकदा मोठा फटका. विकेट मिळाली आयुषला, पण एक गया तो दुसरा. से बिला छुटकारा तो दूसरे ने भी नाकारा. मोठा फटका निघतोय चैतनच्या बॅट मधनं. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 40. घरच्या मैदानावर घरच्या रणांगणावर जर युद्ध आहे तर आम्ही अशा रीतीने ते रणांगण सोडणार नाही याचा साफ निर्वाळा सिद्धिविनायक मांजरेम संघाकडून. विनंती करतोय सुरला संघ आपण लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून गाणी. त्याचबरोबर बॉलरला सुद्धा विनंती आपण लवकर लवकर षटक सुरू करा कारण बरेच सामने व्हायचे आहेत. आपले खूप खूप आभार. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि एवढं मोठं अंतर इथपर्यंत आलात. त्याचबरोबर आपलं कोऑपरेशन सुद्धा अतिशय महत्त्वाचं या स्पर्धेच्या यशासाठी. धन्यवाद. अंतिम षटक घेऊन येतोय अक्षय. लो फुल टॉस. फिल्डरला बीट केलंय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गेलाय. 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसरी धावण्याचा प्रयत्न आणि विकेट कीपर कडनं चूक झाली आहे. तिसरी धाव पूर्ण केली जाते. 3 धावांची धावसंख्या 43. 43 धावा. क्रिकेट असो किंवा आयुष्य, संधी ही नेहमी मिळते पण त्या संधीचं सोनं करणं अतिशय महत्वाचं. संघर्ष केला होता पहिल्या 2 षटकांमध्ये मांजरेम संघाने, पण तो संघर्ष संपुष्टात आणलाय तो म्हणजे दत्ताराम आणि चैतन्य या दोघांनी. धावसंख्या 43 धावा. विनंती करतोय वजरीम संघाचा कॅप्टन आपण कृपया कमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव्ह खेळण्याचा होता प्रयत्न. त्यांच्या मागे विकेट कीपरचं चांगलं कार्य. विकेट कीपरने आज अतिशय सुरेखरित्या अशा प्रकारची विकेट कीपिंग केली आहे. निखिल यष्टेंच्या मागे एक तर झेल जे त्याने टिपलं होतं ते म्हणजे अर्थात आपल्या विकेट कीपिंग पोझिशन पासनं बॅकवर्ड पॉइंट पर्यंत अतिशय सुरेख देखण्यालायक झेल होतं. चैतन सावंत डाऊन द ट्रॅक येऊन मारलेला फटका. लॉंग ऑन वर चेंडू आणि त्याचबरोबर एक सिंगल. सिंगल धावसंख्या परावर्तित केली जाते ती म्हणजे अर्थात एका बाजूने 44 धावा. एक मोठा फटका 50 आकड्यापर्यंत पोहोचला आणि तर एक रिस्पेक्टेबल एक फायटिंग टोटल म्हटलं जाऊ शकतं डिफेंड करण्यासाठी या मैदानावर. फुल टॉस बॉल. झेल खाली फिल्डर. विकेट क्रमांक 8 तंबूच्या जाईल आसऱ्याला. इकडे चैतन कडे स्ट्राइक असणं हे अतिशय महत्वाचं होतं पण आता नवीन फलंदाज येईल स्ट्राइक एंडवर कारण इकडे विकेट बाद झाले ते अर्थात 8 आणि चेंडू राहिले ते 2.
विनंती करतोय BSC ओझारीम संघ, आपल्याला नम्र विनंती, आपण कृपया कमेंट्री बॉक्स कडे यायचं नाणेफेकीसाठी. BSC वजरीम संघ, आपल्याला नम्र विनंती, BSC वजरीम संघाचा कर्णधार आपण कृपया कमेंट्री बॉक्स कडे यायचंय. चूक झाली विकेट कीपर कडून, बीट झाला फिल्डर बाश. फरक नाही पडत चैतन्यला स्ट्राइक मिळो अथवा न मिळो. धाव संख्या 4-22 च्या स्वरूपामध्ये. आणि विकेट कीपरची दक्षता, बॉल घेत गेला नॉन स्ट्राइक झेंड पर्यंत. आणि त्याचबरोबर आता पाहावं लागेल कुठला फलंदाज बाद झाला. नक्कीच नॉन स्ट्राइक झेंडवर फलंदाज बाद झालाय. गोकुळदास अंतिम जोडी. आपण जर स्कोर कार्ड वर बघितलं तर जणू काय एखादा टेलिफोन नंबर आपण पाहतोय. 290005 आणि 5. पहिल्या 7 खेळाडूंकडनं ही भूमिका व त्यानंतर 2 फटके दत्ताराम कडून. आणि त्याचबरोबर थोडीशी कडे परती सुद्धा झाली. एक धाव पूर्ण केली गेली, दुसरा गण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावही पूर्ण. आणि याच 2 धावे बरोबर 50 आकडा पारही केला आणि 51 धावा धावफलकावर लावले जात आहेत. विजयाचं समीकरण असेल 52 षटक संकेत जोरेचं 4 धावा, दुसरं षटक साई जोरे हाताळलं 3 धावा दे 2 गडी बाद केले व त्यानंतर जणू काय पूर्णपणे कायापलट झाली या सामन्याची. सूर्य षटकात 12, आयुष दिल्या 20 धावाच्या फटके लगावले दत्तारामने आणि त्याचबरोबर एक मोठा फटका चैतनच्या बॅटमधनं. आणि अंतिमचे षटक अक्षय सुद्धा थोडंसं मागणं जात आहे. आणि जर बघायला गेलं तर एकंदरीत धावसंख्या झाली आहे ती 51 धावा, अर्थात 52चा पाठलाग करायचा आहे. काय घडेल काय बिघडेल. घेऊन जातोय पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगच्या खेळासाठी मिस्टर श्याम कलंगुटकर. धन्यवाद.
5 overs. Sai Zore to face the first delivery. That's gone through the keeper. It's running down towards the fence for 4. And that will be a boundary. So runs given off the bat. Gets off the mark with the boundary. Sai Zore. His partner at the other end, Akshay. Gokul starting off the proceedings as far as the ball is concerned from the Bandeshwar temple end. Swing missed this time. Will be a dot delivery. Favouring that backward square region. And a man has been posted on the boundary rope. Exactly for that shot. Just that a man from deep mid wicket has been brought a little squarer. In the air, chance, fielder will watch it sail over. That's gone for 6. Score moves on to 10. So Sai Zore doing some Sai Zore things. First a boundary, then a dot ball, and now a 6. So dealing in boundaries at the moment is Saish. Was the man of the series in the tournament in Mapsa. Was playing for Jai Shri Bodgeshwar. Bicholim. Nicely played in the... better throw would have had the batsman in trouble, but not to be. Score moves on to 11. Looking for the reverse, missed it completely. Dot ball. Match coming up next. Bandeshwar Sholim will be taking on BSC Ozrim. Nicely played. Gone over backward square, gone for 4. So both the batsmen getting off the mark with the boundary. Score moves on to 15 with that boundary. After completion of 1, it's 15. 15 without loss after 1. Surla. So Shubham Harmalkar will be bowling from the far end. 15 without loss after 1. In pursuit of 52 runs, Mallikarjun Surla against the Siddhivinayak Mandaram. Starts off with a short pitch delivery outside the off stump, and that's a good delivery in fact. A dot ball. .52 the target. Currently 15 without loss after 1.1. Nicely cut away. Looking for the second one and will eventually make it. He's very quick. He's in the force, police force.
Just tabbing and running. 2 quick runs. And this is a hallmark of a really good batsman. Just not the boundaries that you need. You need the singles, you need the doubles in between. Maneuvering the strike is very important. Nicely worked away. Again, we'll be looking for the second one. Again, very quick. Chance. No, not quite. He's again very quick. Sai Zore. Running really fast at the moment. Nicely worked. Will just be a single. Oh, again, is he coming back? A bit of fumble. And again taken. So, hat-trick of couples. 2-2-2. Score moves on to 21. Sai Zore very fit. And also taking the advantage. Just skipping down the wicket and pushing it down the ground. Meanwhile, the fielder could collect and throw it back. 2 easy runs taken again. Score moves on to 21. Needing another 31 runs to win. Nicely played in the covers. Will be definitely again looking to get 2 more. This time nicely jogging in. Another couple. Score moves on to 23. Risk-free cricket already have got 8 runs of this over so far. A final delivery coming up in this second over from Shubham. Looking for the reverse, missed it completely. Dot delivery to end the over. After completion of 2, it's 23. 23 without loss after 2 overs. Mallikarjun Sirla. So 3 overs left and needing 29 runs to win. 18 deliveries, 29 runs for Mallikarjun Sirla against the Siddhivinayak Mandrem. It will be Akshay facing this new over. Is Dattaram. Short pitch delivery. Played over covers. No one's there. And that will just trickle into the boundary for 4. Welcome runs again, this time from the bat of Akshay. Score moves on to 27 with that boundary. So just that Sai Zore and Akshay sitting a really good partnership at the moment. 27 at the moment, needing another 25 runs to win in 17 deliveries. Nicely bowled. No foot movement whatsoever. Just hanging back in the crease. A dot delivery. Reverse swept that time. Down to backward point. Will just be a single. Score moves on to 28. Match coming up next. Bandeshwar Sholim will be taking on BSC Vozri.
Bandeshwar Sholim winning the toss and deciding to bat first. Sai Zore back on strike. Pulled away. In fact, hooked away for 6. Somebody said here 6 and he got it 6. In fact, it was Vignesh Prabhu saying it. 6 and that's a 6. Score moves on to 34. So quickly moving towards that target. Mallikarjun Sirla in touching distance now. Again pulled away. This time to the fielder. Will just be a single. He's already halfway at the pitch, but still will have to satisfy for just a single. Score moves on to 35. 17 required in 13 deliveries. Definitely can't lose the game from here. Mallikarjun Sirla. Full toss delivery. Played down to back at a point again. Looking for the second one. Chance of run out at the bowler's end. Not quite. Very quick is Saish to reach to the other end. After completion of 3, it's 37. 37 without loss after 3 overs. Needing another 15 runs to win in 2 overs. Just 15 runs to win in 2 overs. 15 runs required. It will be change in bowling. So it will be Dinesh Mamal from the far end. Needing 15 runs to win. Match coming up next. Bandeshwar Sholim will be taking on BSC Hosrim. Bandeshwar Sholim winning the toss and deciding to bat first. It will be a 5 overs game. Slight change in the field. Man from short third has been put to covers. Short covers. Reverse sweep in the gap. That's running towards the fence for 4. Fielder does well. And will be a couple of runs to Sai Zore. Score moves to 39. Needing 13 runs to win. 13 required in 11 deliveries. 2 big hits and it'll be all over as far as the Mallikarjun Sirla are concerned. Let's it go. It's a wide. Got in all sorts of tangled. Sai Zore. Very funny kind of a action to leave that one. Again, this time gone over the stumps. You can't ask for a wide when it's gone over the stumps. Thought that would miss everything, but no. It's a dot delivery, legal delivery. Short pitch delivery, played straight to the fielder. Oh, can't be doing that. Bhoj Raj, the fielder, made a complete mess out of that one. 2-3 steps. Sai Zore was already through the shot.
Straight to him. Would have thrown it to the keeper after collecting it cleanly, but no, not to be. Single taken. Score moves to 41. 9 deliveries, 11 runs required to win. Nicely flicked in the air and taken. That's the first wicket gone. It's 41 for 1 in form of Akshay. Still needing another 11 runs to win in 8 deliveries. So new man in is Nikhil. Another left-hander in the middle. So needing 11 runs to win. 11 runs required in 8 deliveries. Yes, Dinesh again from the far end. In the air will just be a single. Score moves to 42. 10 runs required to win. 10 in 7. 7 deliveries, 10 runs. Does Sai Zore try to get a maximum out of this one or a boundary, or does he keep the strike? Nicely worked. Will just be a single. And rightly so. Why would you risk it to your partner at the other end? So single taken to end the over after completion of 4. It's 43. 43 for the loss of 1. So needing another 9 runs to win in the final over. 9 runs required in the last 6 legitimate deliveries. Umpires, please take note, make it as fast as possible as we still have 3 more games to go. So it will be Sauram Gowde bowling the final over. 9 runs required to win. Sai Zore on strike. Partner at the other end, Nikhil. 9 in 6 deliveries. Where is this game headed? Is it headed towards Sirla? Or is it headed towards Mandrim? This 6 deliveries will definitely decide the fate of this game. Match coming up next, Sholim will be taking on Ozrim. Requesting the umpires to please make it as fast as possible. Still 3 more games to go in the course of the day. First delivery. Is it a maximum or is it going? Taken. Wicket falls. Is there a twist in the tail? Is there a twist in this game? Sai Zore, a well-set batsman, is heading back to the pavilion. Requesting the batsman, please hurry up. Batsman, please hurry up. Please make it as fast as possible on the pitch.
One brother gone, other brother arrives. Sanket Zore comes in. Still requiring 9 runs. 9 runs required in 5 deliveries. Sauraram has picked up that wicket on the very first delivery. 9 deliveries. 9 runs required in 5 deliveries. Well settled batsman is gone. Relatively 2 new batsmen at the middle. Sanket along with Nikhil. The 4 fielders inside the 30-yard circle. Man at mid-off covers point and shot third. Reverse sweep, missed. Excellent bowling this. Right in the block hole, dot ball. A game, definitely it was in the hands of Mallikarjun Sulla. Definitely bossing now at the moment. His team from Mandrim. Again, good delivery. Chance of a run out at the bowler's end and will be gone. A wicket falls. Sanket Zore will be heading back for a duck. So still needing another 9 runs to win. 9 runs required and 3 deliveries left. New man in is Ayush. He'll be at the non-striking end. 3 deliveries left and 9 runs required to win. 3 deliveries, 9 runs. Three deliveries, 9 runs. Short pitch delivery. And that will be gone. Another wicket falls. More importantly, it's a dot ball. That's what the Siddhivinayak Mandrim are looking for. Batsman, please hurry up. Batsman, please make it as fast as possible. So Sauraram got wicket on the first, then a dot ball, then a run out, and now again a run out. So 4 dot deliveries, still needing 9 runs in 2 deliveries. Earlier in the day, it was Sanket Turaskar needing 18 runs in 3 deliveries. He smashed 3 sixes. Does Nikhil have the stomach to pull out a miracle for his team? 9 required in 2 deliveries. Yes, Sauraram. Good delivery, dot ball. Excellent bowling this. Sauraram Gowde is the star in the evening. Needing 9 runs in a single delivery. Well, the local crowd have gone behind them. It's a wide. That's a wide. So 8 required now. 8 required in 1. The local crowd has gone wild. They have been supporting the team from Mandrim. Siddhivinayak Mandrim out of no position on winning. They have gone on to win the game. It won't matter. Doesn't matter one bit for the fielding team, that is Siddhivinayak Mandrim. They are through to the next round. And the man of the match of this particular game is Sauraram Gowde. Hold his nerve in the final over. Needing